हा बा माझ्या सगळं बोलली तुझ्या नाव सगळं बोलली ना आता नंतर सगळं काय काय भाड्याचं काय कारण नाही ना त्यांच्यावर काही अधिकार नाही का माझा? अरे आता आहे ना काम नाही राहिला सोनीला तिला आहे ना वर्षभर जाईन सरपणाला आता आहे ना जातो आता घरी जाऊन तिला सांगतो सरपण आणलं म्हणून डब्बा द्यायला सांगितलं होतं तर तसंच आहे भरलेला रिकामा नाही केला. जेवले का नाही आबा? दादाचं काय करू काय माहिती काय करते सोने काय नाही ते आबाने सांगितलं होतं डबा हा तर खाल्ला पण नाही तसाच आहे भरलेला. अरे हॉटेलमध्ये काढला असं ना आपण हॉटेलमध्ये? मग आज हॉटेलमध्ये गेले का? हा. रोज तर लय घरचं जेवण अरे लागतं. त्या किती मोठ्या काड्या आणून ठेवल्या म्या हा बरं हे आणल्या. खांदा डोकं त्याच्यावर आणल्या आणलं का? तुला दुख राहिलं हा बरे आणलात मग. अरे एक वर्षाचं तुला टेन्शन नाही राहिलं ना आता हा राहू द्या 1 वर्षाचं टेन्शन. अरे मग आता पाण्या पावसात कुठं जाशील तू हा सरपणा हा नाही जायची कुठं. मग हम्म. आता हे मग डबा फुल भरेल आहे का? हा तसाच आहे संध्याकाळी खायला परत तुम्हाला. जाऊ दे संध्याकाळी आम्ही खाऊ हा काही नाही खा होत दोघं त्याला जण. हा खा 2 जण. हा तू ना खाऊ आम्ही हा. 2 जण खाऊ हा, आणि तू हा. गरम करून काय हा मी गरम करून तू खाईन. चावणार नाही त्या हा तुम्हाला जेवण नाही तेव्हा लई लागतं जेवायला नसल्यावर लय ओरडतात आणि केलं का मग असंच व्हायला नाही लागलं. आता हेच खाऊ आम्ही आणि तुला आहे ना दुसऱ्या कर हा मी करीन मला. आणि तू असं तोंड का म्हणून सोडून दिलं रे असं 12 वाजल्यावानी मग काय असं ठेव काय? हसत ठुका म्हणजे हा नेहमीच. अरे तू कधी पाहिलं का तो चेहरा असं असं फुगल्यावानीच कधी पाहिलं का हा फुगल्यावानीच असतो माझा. का म्हणून तुम्ही चांगलं हे करीत जा आणि मग मला म्हणत जा फुगल्यावानीच राहते. आणि आम्ही काय केलं नको त्या गोष्टी करीत जा. अरे काम धंदे करतो मी आणि त्याच्यामध्ये मलाच म्हणते का तुम्ही हे करी जा हा कामच करतात ना आणि तुम्ही. मग आम्ही नसेल काही काम करत. अरे तू बी करती मी कुठं नाही म्हणतो तुला हा हा? हा मी घरातली मोठी काही आहे का नाही तुम्हाला? मग मोठीच आहे ना तू हा आता ती लहानी होती ती गेली गावाला आणि तू मोठीच आहे ना मग हा आहे ना. मग करते मग काम नुसतं स्वयंपाक करते तुम्ही घालीत जा वायाला. वाढणे आता नाही आता आहे ना हेच चालायचं आम्हाला आता मला काही सांगू नका माझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही. कुणीच घरातल्यानी बोलायचंच नाहीये. अरे तुला काय झटका आला आता ह्यो हा मला काय झटका आला ना ते कळेल तुम्हाला पण. काय कळन हा अजिबात बोलायचं नाही मला काही विचारायचं नाही आणि काही काम पण अरे सांगायचं ते नाही. काय झालं काय नाही ते दिलं सोडून आणि अजिबात बोलायचं नाही कोणाच नाही बोलायचं काय ते मग नंदाचं माझ्या जमविलं तुम्ही सगळं लग्न ते आणि मला सांगितलं का मी घरातली मोठी या. अरे मग नसेल सांगितलं सांगेन मग अजून पुढे जमलं एवढं म्हणजे सगळ्यांना माहिती झालं आणि मलाच नाही सांगितलं का? अरे पण अजून हे राहिली सुपारी फोडायची अजून सगळं राहिलं हा, सगळं झाल्यावर सांगा सुपारी फोडायची राहिली. आधी जमल्यावरच सांगतात ना सुपारी फोडायची. आता आम्हाला कळत नाही भाऊ, मोठी सून आहे का नाही आहे. तुला हा सांगावं. तुम्हाला बी आलं का लक्ष माझं थोडंफार? जाऊन बसले तिथंच सगळेजण. माझ्या नंदाला तर नंदाला नाही आलं लक्ष आणि तुम्ही तर तुम्हीच येतं. अरे पण नाही आलं तर मग आता आबाच्या ध्यानात नसेल राहिलं म्हातारा माणूस आहे. हा बरं नसेल ध्यानात राहिलं. मोठी सून काम सांगायला त्याला बरी आहे आणि असं चांगल्या गोष्टी सांगायला नाही. तू लयच बंद 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 करते काढते भाटावानी बंद बंद करती. तुम्ही मला बोलूच नका तुम्ही. एका बी घरातले माणूस मला बोललं नाही पाहिजे. आणि ते म्हातारं काय बिनडोके गावनी त्या म्हाताऱ्यानं तर घरी सांगायचं ना हिला. हा तेव्हा करायला काम पुढे पुढे गेले आणि आता म्हाताऱ्यावर लोटविता का? तुम्हाला नाही लक्षात आलं का आपली बायको आहे म्हणून तिला सांगितलं पाहिजे. मी आता ताईनं सांगितलं असेल तुला मी काय काही बोलू तुला ताईने सांगितलं. ताई तशाच आहे का? मला सांगितलं सुद्धा नाही. ज्या नाही त्या गोष्टी बऱ्या सांगतात आणि हे लग्नाचं होतं ते नाही हे सांगितलं. बाय म्हातारा माणूस आहे तुझ्या आता काही डोक्यात घेऊ नको. ते म्हातारे तुम्ही म्हातारे आहेत का? हा एवढं झालं बा माय कुंभी चुकलं तू आता आहे ना ज्यादा टेन्शन घेऊ नको. टेन्शन दूर करून टेन्शन नको टाकतो. घेऊ. मला अजिबात बोलायचं नाही कोणी. मी कोणासोबतच बोलणार नाहीये. बोलायचं तर बोल नाही नको बोलू काय गरज नाही मी चाललो माय कामावर. हा जा. हा चाललो काय धमकी देते का मला? हा जा मी पण बोलणार नाही कोणाला. काय तर म्हणे मला सांगितलं नाही मी मोठी आहे कायच मोठी तू. सांगितलं नाही. काम करायला बरे आहे मी एकटीच आणि सांगायला नाही अशा गोष्टी मेन बरी तेवढी मोठी झाले. जेवण बिवणं झाली व्यवस्थित मस्त पैकी भारी झालं जेवण. भारी झालं जेवण. हो. काही टेन्शन नाही ना आता. काही टेन्शन नाही हा, आता. मी मला जायचंय आता पाणी लावायला. हा हा तुम्ही जा आता. असं आहे ना. हो. हा आता माझा डबा पडला असन हा. घरी मी सांगून नव्हतं आलो. चालेल, पण जाऊ दे असं जाऊ नाही मग. हा बिंदास हो. या उद्या सकाळी भेटा हा, मला. भेटू सकाळी. हा ठीक काढतो मी. बापरे डबा माया नाव इथं तसाच पडेल दिसतो भाऊ. आता तर काय बिघडा बिघडत मग मी गेलो भाऊ तिकडे त्या जोडीदारानं वावर घेतलं होतं आणि तिची पार्टी होती आणि जेवण झालं. आता डबा माया नाव तसंच पडा बाया बोंबलायला बसली काही कामं धावायची. चल जाऊ दे बोलते सांगतो काय असं ते. सोनू अरे काय चालेल बाई पाण्यान का बाई? अरे देवा
डबा पण ठेवला बाई. डबा तसाच भरलेला. हा काय झालं बरं का, हा मी ना त्या दुर्दानं वावर घेतलं आणि अचानक ते म्हणे चला बा आपली पार्टी पाहुणे यायची त्यांची. हा आणि मग तिकडेच गेलो भाऊ, मग जेवण झालं हॉटेल भेटलं, मग तिकडेच जेवलो मग आज. तसंच राहिलंय मग तो डबा. हा चालेल कसा नाही का हाणू गरम करून मग काय द्यायची घेते. संध्याकाळीच खावं लागेल. हा बघ काय मग काय नाही, भाऊ कुठे गेला ते काय माहित कुठं गेलेत, मला नाही सांगितलं. नाही सांगितलं. हम्म. तू कम तन करू राहिली काय झालं तनपनला. काय मग सगळे माझ्या नंदाचं लग्न जमविलं, मला सांगितलं का तुम्ही? बरं मग तुला सांगितलं का म्हणजे हा कसं काय, तू कसं काय म्हणते मला. मग मला सांगितलं का तुम्ही? आणि मला रूस आहे तो नवर रूस तो नवर म्हणलं नाही तुला. कोणीच नाही सांगितलं मला घरातल्यांनी. नाही मग माझ्या नंदानी सुद्धा नाही सांगितलं. नाही मग नुसती अरे मोठी सून आहे का म्हणायला नुसती? अरे तसं नाही मला. हा. तसं नाही मला काय वाटलं हा बा मी गेलो माझ्या गेली सांगू विसरून मग मला तो नवर म्हणला असेल तुला. एवढं सगळं जमविलं, कार्यक्रम केला आणि माझी नाही कोण कुणाला आठवण आली. अरे आली होती मी माझ्या गेलो होतो, मला वाटलं तो आनंदाने सांगितलं असेल तुला. हा त्यांनी नाही सांगितलं. अरे. नुसत्याच म्हणतात जेव्हा नाही तेव्हा लई गोड बोलतात माझ्यासोबत. अरे हा जाऊ चुकला असेल मोठी दाटी तो समजून घ्यायचं. हा काय मोठी दाटी, तेव्हा नाही आली आठवण मोठी दाटीची. बर मग आता आज कुठं समजून घ्यायला आहे मोठी. अरे पण मग आता आज कुठं तरी आज लग्न आहे, आज सुपरी पडायची आज हे व्हायचंय. मेन असतं ना लग्न जमवायचंच असतं ना मेन. हा मग तेच नाही सांगितलं आणि ते काय मग दुसरं. असं आहे का. मग आता तुला भाषेत सांगितलं नाही का. कुठे सांगितलंय? अरे मग तो नवरा त्याला माहिती तो त्याला बोलायचा तो. हा त्यांना पण बोलले, आता मी घरातलं कोणालाच बोलणार नाहीये, काही काम पण नाही करणार. अरे नको बाई यार तू शाणी सुरती घरातली मोठी दाटी आहे तू. हा समजून घ्यायला म्हणल्यावर आहे मोठी दाटी आणि मग काही सांगायचं म्हणल्यावर नाही मोठी दिसत तुम्हाला. अरे हा आपण आता त्या लेकराला नाही सांगितलं महा चुकलं बाबा घे काहीतरी करू हा समजून. कुणीच नाही सांगितलं मला, घरातल्या एक काय माणसाने नाही अरे सांगितलं. पण मला काय वाटलं सांगायचं तरी काम होतं ना माझं. अरे मी हा काय लगेच मध्ये आले असते का तुमच्या लग्न मोडवायला? अरे नाही मी म्हणलो का तू लग्न मॉडेल आली असती किंवा काय झालं मग असतं. सांगायचं ना मला. ही चुकत झाली भाऊ काही मोठी चूक झाली भाऊ माझ्या आता हे काय अवघड झालं बा. हा. त्या पुरले त्या फिंदडीला नाही सांगितलं तुला. त्यांनी पण नाही सांगितलेलं. त्या फिंदडीला नाही सांगितलं मग आता लय टाळगं सगळं भाऊ काय करावं मला हेच काय कळलं नेमकं. त्या भावच्याला नाही सांगितलं काही नाही नाही सांगितलं. सांगितलं मला. बरं जाऊ दे आता काही घी सबोधून तू हा, एवढं मीच- टाळला घी सबोधून हा मीच घेते सापादून, तुम्ही हा. नका घेत जाऊ काही. काय तर हा हवा जे झालं त्यावा जे घरातले जे मोठं माणूस आहे ना त्यानं सहन करायचं असतं. हा हा कसं ना त्या टायमाला. हा मी सहन करते दरवेळेस, तुम्ही प्रत्येक गोष्ट करीत जा, मी सहन करते. ते पण तसेच आहेत, मला काहीच गोष्टी सांगत नाही तर. बरं मग जाऊ दे मी आहे ना त्या पाहून उद्या नाही म्हणून सांगतो आणि तुमच्या पद्धतीने पहा तुमच्या पद्धतीने पहा मग आता काय त्याला काय नको करायचं. नका सांगू नाही म्हणून, आता कशाला परत माझ्यामुळं म्हणायला. अरे मग मग मी म्हणून राहिलो ना बाबा हो बाबा आता चूक झाली त्यांची कोण नाही म्हणला असं ती फिंदडी मला वाटतं ती म्हणली असं हा तुम्हाला बरी कसायला. चूक होती. अरे मग मला वाटतं ती मेकअप बिकअप करून मला आली. सांगायच्या वेळेसच बरी चूक होती. अरे मला वाटतं ती मेकअप करून आली म्हणलं तू केला असेल तिचा मेकअप बिकअप. हा मला सांगितलंय की करताना पण. नाही सांगितलं ना. हम्म. बरं तिला येऊ दे आता तिला सांगतो काय ते जाऊ दे हा, पुढचं काय असेल जे ते पाहू. चांगली कामं करून घ्यायचे असते तेव्हा लय गोड बोलतात सगळे कोण सगळे. हा. आणि मग अशा गोष्टी असल्यावर नाही सांगत मला. बरं मग आता काय आवडतं घ्यायचं की नाही घ्यायचं नसलं घ्यायचं मी जाऊ फोन करून सांगतो लगेच जाऊ दे ते कॅन्सल करून टाकतो नाही म्हणून सांगतो मी त्यांना तो हा, म्हणणार त्यांना कशाला सांगता मग काय नाही केलं? म्हणून परत माझ्यावर तुझ्यामुळं मोडलं म्हणून नको माझ्यावर काही राहू द्या. बरं मग आता काहीतरी कुठेतरी मागं घ्यावं लागेल की नाही आमचं चुकलं म्हणून सांगतो ना पाया पडतोय मला आता आणखी. काही नको नका पाडू पाया माझ्या. मग आता याचं काय सांगायचं मी हा काही नका सांगू, झालंय ते आता. येऊ दे ती मग. आधीच विचार करायला पाहिजे होता ना तुम्ही. अरे हा आधी विचार करायला पाहिजे होतं. ते मोठी लय मोठी चूक झाली माहिती आता एवढं काय कसं मला वाटतं मनीने सांगितलं असेल तुला. हा नाही सांगितलं त्यांनी पण. त्या भावच्यानं सांगितलं असेल. हा तसेच आहेत सगळे. अच्छा लई शिनाळ आपल्या मला आता एक नसताना एक उब धुतं काही कामं धामतं. मला वाटतं भावच्यानं सांगितलं असेल. मी गेलो ते माझ्या त्याला पण तिकडे राड्यामध्ये ते गेलो राहून आणि बाया घोटाली तर नाही खरं नाही आपण सांगायला पाहिजे घर मोठी दाटी आहे. आता आपण तिथं काम सांगतो साऱ्या काही गोष्टी सांगतो तिचं म्हणणं बरोबरच आहे ना. तिचं काय चुकीचं म्हणणं नाही ना. त्या टॉच करण्यानं मला वाटतं सांगितलं त्या भावच्यानं ती नाही म्हणती फेंदडी ती नाही म्हणली. आता बस म्हणा दुधात काही कामं धामाची कोणची मका आहे लय भारी मका आहे भाऊ. हो राम राम. राम 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 का राम भाऊ. काय नाही कोणीकडे आले होते. काय नाही का वाटानं चाललो होतो ते सख्याला त्याला विचारलं ते म्हणे भाऊ इथं कोण तरी मका म्हणे बांधाला म्हणलं मका पाय म्हणलं चला मका पाहून राहू म्हणलं कशी पातळी दाटे भाऊ. आपलीच आहे ना. तुमचीच एक मका. हो मग काय घरची निघली मका अडचण नाही. तुम्हाला घ्यायची आहे का. हा एक 5 गुंठे घ्यावं चाललं होतं. हा मग ते अजून काढायला नाही आली जेऊ ना मग. देता ना 5 गुंठे. हा बरं काय अडचण नाही ठीक आहे. मला पोरगं म्हणलं होतं काल हा का बाबा मका घ्यायची म्हणून. असं का. हा आबा आहे काय बनू. हा का आबा कर भाऊ साहेब.
अहो मी हे मका पाहून गेलतो मी लाभ आले का नाही पावा म्हणलं हं. मका भारी त्याच्यामुळे म्हणलं 5 गुंठे घ्यावा आणि हात तुम्हाला जोडला माका घ्यायची निघली का? तुम्हाला घ्यायची अहो आम्हालाच घ्यायची आम्ही मुलगा आहे काय माझा केलं? असं का हा. हा. आमच्याकडे गिन्नी आहे. हा. म्हणलं 5 गुंठे घ्यावा त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्याकडे मशीन आहे हा. ना मिक्स करून मग दोन्ही होऊन जाईल टक्कर नाही नाही चालेल ना. आणि काय नाही आपल्या जोडदाराची माका निघली असं आहे का हा आमचं रंब ओळखीचे आहे ना आपल्या ओळखीचा आहे का मामा हा. अरे मग काय अडचण नाही गाडी आबा हा आणि आज 2-4 दिवस बाकी आहे तिला हा अजून टाइम आहे जरा हा मग 2-4 दिवस बाकी आहे म्हणजे 2-4 दिवस हा कंस झाली काय तिला कंस आहे ना अजून आहे ना थोडी भरलेली नाही भरलेली कणस अजून हा लय दिवस नाही आहे आबा हा हा 2-3 दिवस 2-4 नाही हा आणि पाणी दिलं तिने काल पाणी दिलेलं आहे पाणी आहे त्याच्यावर. हा, मग कुठे करायला चाललं पाहिजे ना मग आता आबा विचारून पहा ना काय उंठ आहे काय नाही हा काय म्हणते जांभू काय जगात ते चालू असेल ते तुम्हाला काय जादा घ्या तुम्हाला उलट 200 रुपये कमी देऊ हा ते कम देऊ हे पण बा काय- गुळणी धरू नका हा. तुमचं काय आहे ते सांगून द्या मग आबा बी तुम्हाला सांगन बा एवढे 1 रुपयात द्या का 2 रुपयात द्या अहो घरच्या माणसाला आपण जादा घेणार नाही तसं नाही तसं नाही आबा रामभाऊ मला यावर तू यावर घरचा संबंध घरच्या ठिकाणी राहिला पाहिजे आणि संबंधात कधी बी काय राहिला पाहिजे ही तडेक तोड यावर तडेक तोड राहतो आपला संबंध आहे ना घरी आला मला चहा करा चहा पी बरोबर तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला चहा करेन पण पण यावर- यावर तू यावर माझ्या पोराला ते चालत भाऊ माझ्या पोरला असं एकदम पहिल्यापासून चालत आता 3000 चालू आहे तुमच्याकडून 200-300 रुपये कमी घेऊ 2700 देऊ बर 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 मामा एक सांगतो मी आबा हा. 2500 रुपये ना नाही 25 नाही रे थोडी एवढं अहो, नाही. जगातला भाव पहा जगात तुम्ही. नव्हतील काय सांगितलं अहो आबा तुम्ही विचार करा ना हे दुधाला भाव किती उतरेले माहिती का तुम्हाला अरे पण तो ह्या दुधाला उतरले त्यांना काय त्यांनी मग आणलं ना त्यांना तुम्ही महाग काय आले बरं इथं मका पाहिलं मी नव्हतो येत का इथं अरे हा आलो होतो पण दुधालाच निघली मग एवढे पैसे द्यायचे का मी सांगते 2800? ऐक तुला नाही माहिती अहो, 3000 रुपये भाव चालू आहे हा बरोबर त्यांचं म्हणणं 3000 भाव चालू आहे जाऊ द्या त्यांचं राहू द्या रामभाऊ 2700 राहून जाऊ द्या 2700 मी 2700 झालं ना हा ठीक मग आहे आणू 2 दिवसांनी ट्रॅक्टर हा बिंदास बिंदास बिनधास्त, बिनधास्त, हो. चला मग जाऊ का मग आबा मी हा जाय पण तू कशी माका पाय चला आम्ही येतो मग हो. ये लवकर बघ रे मागून हा. चला मका एकच नंबर आहे बरं का मी नाही हात लावला डब्यांना तर कुणीच ठेवले पण नाही मलाच ठेवावं लागतं आता चला करा आपलं कामाला सुरू एक एक काम सुरूच आहे काय करता वहिनी काही नाही आवडते काम तुम्ही कुठं गेले होता मी बाहेर गेली होती जरा पार्लरमध्ये पार्लरमध्ये गेलं तर तुमचं बरं आहे बाई तुम्ही आहेत घरच्या मुलगी त्याच्यामुळं काही नाही एकदा आम्हाला काय नुसतं काम करावं लागत आहे म्हणजे काय झालं मग तुम्ही तरी सांगितलं का मला काही गोष्टी तुमचं लग्न जमलं ते सांगितलं का तुम्ही मला काय माहिती आबा नाही बोलले काही कुठे सांगितलंय मला पण मला नव्हतं माहिती तुम्हाला माहित नाहीये म्हणून मला मला- वाटलं त्यांनी सांगितलं असेल म्हणून मी गप होते मी माझ्याच तयारीमध्ये होते ना मी माझंच आवरत बसले होते मला वाटलं सांगताल तुम्ही तरी मला पण मला माहित नव्हतं आता वहिनीला सगळ्या गोष्टी शेअर करतात म्हणल्यावर ही गोष्ट नव्हती का सांगायला पाहिजे पण आता ते दादाचं काम आहे ना तुम्हाला हा, सांगणं. शेवटी ना नंदाच राहिलात तुम्ही तेच दाखवलं नंदाचं सांग मला माहित ठेवलेलं नव्हतं म्हणून मी कुणाच? काही सांगितलं नाही मला वाटलं दादानी सांगितलं असेल हा तुमच्या माझं काय दादांनी काम नाही आहे सांगितलं आणि कोणीच माझं नाही. काय काम आहे पण सांगण्यासारखं मग मी सांगायचं माझ्या नाही का? तयारीमध्ये होते मला नव्हतं माहिती तुम्हाला माहित नाही म्हणून आता घरातले मोठे ते आहेत म्हणलं त्यांचं काम आहे ना तुम्हाला सांगणं पण तुमची वहिनी म्हणल्यावर तुमचं काम होतं ना सांगायचं पण मला वहिनी- माहितच नाही तुम्हाला माहित नाही तर मी कसं सांगणार आधी तर सगळ्या गोष्टी सांगायच्यात मला आणि ही गोष्ट काय झालं सांगायला मला अजिबात नाही पटलेलं हे जाऊ द्या असंच असतं नंदाचं किती पण जीव लावला ना ते कधी ना कधी होतच असंच मला नका सांगू हा ते दादाशी बोला कारण मला माहित नव्हतं तुम्हाला माहित नाहीये म्हणून मला माहित असतं तर मी सांगितलं असतं हा दादा पण तुमच्या सारखाच येऊ द्या त्याला मग मी सांगते हा तुम्ही तरी सांगायचं ना मला वाटलं तर जाऊ द्या काय उपयोग कोणालाच बोलू हा जा सगळे असेच आहेत सारखे वा रे वा चला बरं आबा काय चाललंय का नको मुलगी बसली येऊन हा कधी आली माऊ आत्ताच आले आता झाली का काय चाललंय काय नाही आत्ताच आले मी पार्लर मधून पार्लर हा. पार्लर हा, गावात गेली ती याला त्यांनी पार काय हा म्हणते? ते पार्लर मध्ये हा ते भावा आहे ते हे करते ना. हा हा ते सगळ्या झालं बाकी काय मग काय नाही व्यवस्थित झालं काय नारळ का म्हणत काय झालं नारळला ते वहिनींना विचारा काय झालं? म्हणली ती चिडलात त्या माझ्यावर का मग त्यांना सांगितलं नव्हतं का मला पाहुणे बघायला येणार आहेत ते आबाना कुठं सांगितलं तू नाही बांधला का मला कुठं लक्षात राहिलं आबा
पण तो साऱ्या गोष्टी लक्षात राहते तो बायको सांगत नाही लक्षात राहत तुला येत नाही एवढंच नाही लक्षात राहिलं मग. अरे ती का मी तुला त्या काही गावातच बोलणार होतो पण ते पाहून नव्हतं म्हणजे नाही बोललो मी आणि ती मला ती घेऊन बोलली माहिती मला लागत देऊन तुम्हाला का? मला लागतात थोडा बोलली ती तुम्हाला बोलली ती? तुला बोलली ना मला नाही बोलली. मला म्हणे माझ्या संग बोलायचं नाही हे नाही ते नाही. म्हणलं अरे का म्हणून बोलायचं नाही. आणि बरोबर आहे मग मोठी दादी सुनी ती घरामध्ये सांगायचं काम नाही तुमच्यावालं. आपण ताईला मी सांगायचं ना तिला. अरे मग ताईला सांगायचं ताई मला नाही करतात माहिती तू तिला सांगितलेलं नाही असते. आपण आता तुम्ही दोघी जणी सांगत होत्या म्हणायचं बाबा ताई असं असं पाहुणे मी येणार माझ्या पाहायला. तयारीमध्ये होते. मला नाही माहिती त्यांना माहिती नाही ते. पण त्याला जाऊ द्या आता येणार सोडू द्या चांगला आनंदाचा भारत तुम्ही आता काही नुसता का ना करू ती कुठे घरामध्ये का हा घरात गेलं. सोनू एकटं आहे ना कोणालाच बोलून राहिली तुम्ही मला बोलायचंच नाही. नाही बघ तुला बायकोच पास सोडू नको तोंड लागू शिळी सारखं काय काय चालेल कुठे काय काय झालं म्हणजे तुमचं काही नाही त्यांना म्हणलं सांगितलं नाही तुम्ही मला एवढंच म्हणलं. अरे मग मी तुला बघा सांगितलं होतं बाई हा का तू एक एक माणूस सापडलं एक माणसं झटकावून गेली काय का झालं आता मी त्यांना सांगितलं तर काय माझी चूक झाली. खरं नाही सांगितलं काय फरक पडला तुला. काय सगळ्याला झालं? तू बोलून राहिली. काय झालं त्यांना विचारलं तर मी नाही सांगितलं म्हणून मी त्यांची कोणी नाहीये का. अरे तू आहे गण भावजाई आहे तू पण मग एवढं बोलायचं का. मग नंदरच्या नात्यानेच म्हणलं ना सांगितलं नाही म्हणून मला. हा बाबा ताई नाही तिने ना लय लावून धरले मी तिला मग सांगितलं होतं कधी सोडून तिनं तिला हा माझ्या सगळं बोलली तुझ्या नाव सगळं बोलली ना आता नंतर सगळं काय काय भाड्याचं काय करणार नाही आणि ना. त्यांच्यावर काही अधिकार नाही का माझा. अरे तुम्ही किती दिवस काय करणार आहे झालं आता तिथं जमले आता तिथं माहिती निघून जाईल. मग त्यांना तेच म्हणलं तुम्ही मला सगळ्या गोष्टी हे सांगत बाय असता. तू आहे ना ती मी सगळं कोण नाही चांगलं राहील. सांगितली. तुला आता सांगतो नाही तर तुला आहे ना आबाला नेऊनच घालायला लावीन. मी काय केलं त्यांना. हा बस तुमचं एवढं नाटक फक्त तुला नेऊन घालायला आणि हे व्हायला लागेल. नाही मग ती आता अक्कल किती बोलून राहिली पाहिलं ना तुम्ही मी तुम्हाला ताईला? विचारलं तर तुम्हाला एवढं प्रॉब्लेम झालं आणि तुम्ही तिघांनी माझ्यापासून लपून ठेवलं. पण मला काही माहित असतं नसतं तर मी का सांगितलं वाटलं. असतं ना. मला नव्हतं माहित तुम्हाला माहित नाहीये ते. हा मग मला मी वाटलं फक्त ते मोठ्या विचारलं ना मोठ्यांच्या तुम्हाला. गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती असेल सगळं. जाऊ दे आता एखादी बार होतं सगळ्याकडून चुकी झाली आमच्याकडून आता माफ कर. मग मी कुठं काय म्हणते मी फक्त तुम्हाला विचारलंय म्हणलंय फक्त. हा तू कुठं काय म्हणते फुल्ली मारून द्यायचं आहे फक्त मी कुठं काय म्हणली मला सांगा ती खुशाल. फक्त विचारलंय मी तुम्हाला फक्त. हा? तर तुम्हाला एवढा राग आला. नाही नाही चांगल्या सगळ्यातला. तुझं चांगल्या कामात येते आहे ना मी तुला कालच म्हणलं चांगल्या कामात येते आहे ना मी त्या भावना नाही म्हणून सांगतो एवढं काय झटकून पडले नाही मग तुम्ही तुमच्या पद्धतीने हा, पहा काय कशाला करायचं. परत माझ्यावर झालंय तुमचं माझ्या परस्पर तर हो द्या ना. तुझ्या मला बरोबर नाही बोलली. चांगलं वाटत नाही तिथं चांगलं होऊ राहिलं म्हणून. हा मला काय दुःख हा, झालं काय मग? उलट चांगलं आहे ना त्यांचं लग्न होत आहे तर. मग तो एखादी बार लगेच तिला म्हणायचं का नाही मला नाही सांगितलं फक्त मला मी नाही सांगितलं. विचारलं तर तुम्हाला एवढं सगळ्यांना हे झालंय. नाही पाहता हे ना तुम्ही सारे एक सूत्री वागायला लागले सारं मग जेवढं लग्न होतं हो माझ्या डोक्याला ताण निघून जाईल म्हणजे मग आहे ना तुम्ही तुमच्या पद्धतीने आबा पहा तुम्ही आहे ना लय टेन्शन ना घ्या जाऊ तिला आता गप करतो मी ती गप बसन आता. अरे काय तुझी बायको सगळ्यात लावून धरती दर काय मला बी सकाळी मला बोलली ती जाऊ द्या होत राहत. काय होत राहत विचारू नको का मी एखाद वेळेस हा, विचारलं तर काय झालं एवढं. अरे हा विचार पण लेकर तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी करून निघतात आणि मी विचारलं तरच प्रॉब्लेम बालच झालं. बुद्धी थोडी एवढं नाहीच डोक्याला टेन्शन अरे घ्यायचं. हा पण बालक बुद्धी थोडं समजून घेतलं पाहिजे राव, मी सांगतो काय तिला तुम्ही तर. हा हा करी जा अरे काय हा करता तिथं तिथं भेटून घ्यायचं घरामध्ये होत राहत. माझ्या लेकरू आलं तुम्ही कचकच घातली काही कामात धामाची यांचं. हा नाही गेली ताट नाही म्हणून जाऊ द्या हा. एवढं काय तुम्ही टेन्शन घ्या का नाही. हा जाऊ दे आणि तू लई मनोर नको घेऊ मी आहे नाही ना घेत म्हणत. हा तू अजिबात मनोर घेऊ नको तुला काही यांचं काही सटकून नाही पडलं तो बाप भक्कम आहे ना आणि बस तू अजिबात यांचं काय नाही, करायचं माहित नाही. असतं तू तर आहे मी ना. सांगितलं असतं ना. तुम्ही सांगायचं ना मला मग त्यांना माहित नाहीये बाबा. अरे पण मला काय वाटलं असं तू म्हणली असं भाऊजाईला मी माझ्या तयारीमध्ये होते. मी माझं आवरत होते त्याच्यामुळे मला माहितच अरे नाही का पण त्यांना तुझी माहित एक चूक झाली नाहीये. बा तुझी खाण्यामध्ये चूक झाली तू लहान 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 एक म्हणायला पाहिजे होतं वहिनी असं वहिनी तसं पण चला भाऊच्या ती पाय काय म्हणते, हा, काय मी नाही आहे ना पाहिजे. पाहतो घरात काय करू राहिली काय नाही. हा. नाही तर ते आहे ना काही करता काही करून टाकीन. हा बसावं लागेल. नसतं काम व्हायचं तेच मग जाऊ का मग. हा, जा, पाय काय म्हणते काय नाही आणि हे बघ आता तर किती दिवस राहायचे आता घरामध्ये काय माहिती माझी सोबती आणि कुठे काय करते लई डोक्याला लोड नको घेऊन लई टेन्शन नको घेऊ बाकी आला पैसे बिसे आहे ना तुला हाय ना. दिले का हा. आहे ना पैसे विषय हाय. जाऊ दे आता त्या जास्त आहे ना तुला पैसे देत ते त्यांना मागू नको काय नको मी पैसे आणले तर आता गेलो होतो नंतर हे राहू दे तुला खर्चायला जाऊ दे मोठे कोणाला मागू नको काय त्यांना म्हणू पण नको ते त्याचा विषय घेऊ नको काही बरं का नको अजिबात तू सुद्धा काय नाही मी पाहतो तू नको टेन्शन घेऊ यांच्यावर यांना दहा कुठे तुम्ही सुंदर ऐकलं तर बरोबर नको नाराज हा ठीक आहे चला जाऊ दे